नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तोडणी या पाठाच्या सेशन नंबर 4 मध्ये तुमचं स्वागत आहे। तोडणी या पाठाच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्त्व आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न लेखक करत आहे। शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे। या शिक्षणापासून वंचित ठेवणं म्हणजेच आपण आपल्या जगाला विकासाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करण्यासारखंच आहे। तोडणी या पाठाच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांचं वास्तविक जीवनाचं चित्र आपल्या समोर लेखकाने मांडलेलं आहे आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्यावर होणारा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला ह्या पाठाच्या माध्यमातून दिसत आहे। वसंताचं शिक्षण खरंच पूर्ण होईल का? शंकर त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी देतील का? हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। चला तर मग पाठाच्या पुढील परिच्छेदातून आपण हे जाणून घेऊया की वसंताचं शिक्षण पूर्ण झालं की नाही। वसंत मीराला म्हणतो की नाही, मी शिकणारच, आणि त्याचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या ओसागत वसंताचे शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली। आता बघा, ह्या वाक्यातून आपल्याला समजतंय की शंकरला सुद्धा आपल्या मुलाचं शिक्षणाबद्दलची जी धडपड होती ती दिसत होती, पण परिस्थिती पुढे त्याचाही नाईलाज होता। म्हटलं जातं ना की परिस्थिती आपण सगळ्या गोष्टींचं सोंग करू शकतो, पण पैशाचं सोंग करू शकत नाही। आज त्याची आर्थिक अवस्था मुलांचं शिक्षण घेण्यासाठी नसल्या कारणाने त्याचाही जीव कासावीस होत होता। जसं तो शेतामध्ये ऊस तोडताना तटातट तुडणारे ऊस दिसत होते ना, तसंच शिक्षण वसंताचं तोडत असल्याची जाणीव त्याला होत होती आणि त्याचा जीव कासावीस होत होता। बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती। आता बघ, काही ठिकाणी गावच्या ठिकाणी वगैरे ना बाजार हे ना दररोज नसतो, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा असतो। मग वसंत आणि हे ऊस तोडणीचे कामगार ज्या गावामध्ये ऊस तोडणीसाठी आले होते की नाही, त्या गावामध्ये बाजार असल्या कारणाने त्या दिवशी शेतामध्ये ऊस तोडायचं काम बंद होतं। आजूबाजूच्या कोप्यावरील सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता। आता बघा, ऊस तोडणी कामगारांचे जेवढे पण आलेले कुटुंब होते, त्या कुटुंबातील मुलं आहेत ना त्या साखर शाळेमध्ये गेलेले होते, पण वसंत गेला नव्हता, त्यामुळे तो एकटाच बसला होता झोपडीच्या बाहेर आणि आता पुढे काय करावं याचा विचार करत होता। शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली। आता त्यांची छोटीशी झोपडी होती, सामान जास्त आतमध्ये ठेवू शकत नाही, म्हणून जो पाटा वगैरे होता किंवा चूल वगैरे जी मांडलेली होती ती काही लोकांनी झोपडीच्या बाहेर मांडलेली होती। मग ऊसतोडणी कामगारापैकी अजून एक जे कुटुंब होतं, दामू आणि त्याची पत्नी कोण, लक्ष्मी। मग शेजारच्या झोपडीतून दामूची पत्नी लक्ष्मी कालवणाला फोडणीचं वाटण वाटण्यासाठी बाहेर आली आणि पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीने वसंतकडे पाहिलं। वशा, तू आज साळला नाही गेलास वैर? वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला। मानेला झटकत म्हणजे बघा, कधी कधी राग येतो की नाही, राग आल्यावर आपण पण हातपाय आपटतो, म्हणजे आपला राग व्यक्त करण्याची एक ती पद्धत असते। तसेच त्याने मानेला झटका देत त्याचा राग व्यक्त केला आणि झोपडीत गेला। आव ओ वसंताची माय, असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ दिली। आले ओ माय, आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेला ताराला पाहून आव समधी लेकरं साळला गेली आणि तुपलं म्हणजे तुझं किंवा तुमचं। आता बघा, लक्ष्मी ताराला विचारते की आज सगळी मुलं आहेत ना साखर शाळेमध्ये गेलेले आहेत, पण तुमचा वसंत का नाही गेला? वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली। बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, हे बघा, यासनीच विचारा की का साळला गेला नाही म्हणून। आता बघा, लक्ष्मी आणि ताराचा संवाद चालू आहे। लक्ष्मीने प्रश्न विचारल्यानंतर ताराने उत्तर देण्या अगोदरच बाजारात गेलेले दामू आणि शंकर दोघे एकत्र येतात आणि तेव्हाच मग ते शंकरकडे नजर करून उत्तर देतात, हे बघा, यासनीच विचारा की का साळला गेला नाही म्हणून।
लक्ष्मीकडे पाहत तारा उतरली. आता ताराला प्रश्न विचारला होता लक्ष्मीने, पण ताराकडे काही उत्तर नव्हतं. म्हणून जेव्हा तिचा नवरा शंकर तिकडे आला ना, म्हणून ताराने लगेच लक्ष्मीला सांगितले की वसंत शाळेत का नाही गेला ना, याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा, वसंतच्या वडिलांना विचारा, म्हणजे कोणाला, शंकरला. काव भाऊजी, आपल्या समद्यांची पोरं साळल्या जातात, मग याला कशापायी घरी ठेवलं. आता लक्ष्मी इथे शंकरला समजवताना म्हणते की आपल्या सगळ्यांची मुलं शाळेत गेलेली आहेत, साखर शाळेमध्ये, मग तुम्ही वसंतला का नाही पाठवलं. पुढे ती म्हणते की त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की, मोठा झाला की कामच करणार आहे. बघा आता किती वास्तविकता लक्ष्मीने सांगितलेलं आहे. जरी ती अडाणी आहे, सुशिक्षित नाहीये, ऊस तोडणी कामगार आहे, तरी पण तिलाही शिक्षणाचं महत्व समजतं आहे. हे ह्या ओव्यांवरून, ह्या परिच्छेदावरून आपल्याला समजतं. काय सांगत आहे की आता हे वसंताचं वय जे आहे ते शिक्षणाचं आहे की कामाचं आहे. काम करण्याचं वय आहे का त्याचं, नाही, हे त्याचं शिक्षण घेण्याचं वय आहे, शिकण्याचं वय आहे. आणि आता तो मोठा झाला की आयुष्यभर त्याला काय करायचंय, काम तर करायचंच आहे. बघा एक विशिष्ट वय असतं प्रत्येक गोष्टींचं, की ह्या वयामध्ये मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, ह्या वयामध्ये मुलांनी खेळलं पाहिजे, ह्या वयामध्ये मुलांनी कामं केली पाहिजे. मग सरकारने सुद्धा बघा अशाच बालकामगारांसाठी, ज्या मुलांना आर्थिक परिस्थिती चांगली नसते, जे शिक्षण घेऊ शकत नाही, अशांसाठी शिक्षण सक्तीचं केलेलं आहे. 14 वर्षाखालील मुलांना, तसं पाहायला गेलं तर बालकामगार आता बघतो आपण बऱ्याचशा ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने लहान मुलांना शाळेत पाठवण्याच्या ऐवजी छोटी मोठी कामं करायला घरातील लोक भाग पाडत असतात. म्हणून तो कायदा बनवण्यात आले की बालकामगार, की 14 वर्षाच्या खालील मुलं कुठेही काम करू शकत नाही. आणि 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण काय केलेलं आहे, सक्तीचं केलेलं आहे. सरकारने असा नियमच केलेला आहे की अशाच ह्या ज्यांचं आर्थिक परिस्थिती नसेल किंवा समाजातील असे रंजले गांजलेले जी लोक आहेत की काही कारणास्तव त्या आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही, म्हणून अशा मुलांसाठीच नव्हे तर समाजातील सगळ्या स्तरातील मुलांना शिक्षण घेता यावं, बेसिक शिक्षण त्यांना घेता यावे, यासाठी 1ली ते 4थी पर्यंतचं सक्तीचं शिक्षण सरकारने केलेलं आहे. म्हणून बघा शाळेमध्ये सगळं मोफत दिलं जातं. अशा काही शाळा आहेत मराठी माध्यमाच्या किंवा मग गव्हर्नमेंटच्या, काही म्युनिसिपल स्कूल आहेत, BMCच्या अंडरमध्ये असलेल्या काही शाळा आहेत की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इत्यंभूत शिक्षणा आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या इत्यंभूत मुलांना मोफत दिले जातात. वही पुस्तकापासून सगळंच, युनिफॉर्म, दप्तर, पेन, पेन्सिल, बूट्स, एवढं सगळ्या वस्तू ज्या शिक्षणासाठी आवश्यक असतात त्या सगळ्या सरकारने मुलांना मोफत दिलेला आहे, जेणेकरून सगळ्या स्तरातील लोकांच्या मुलांना शिक्षण घेता यावं. आता हे वय त्यांचं शिक्षणाचं आहे आणि जोपर्यंत ते शिक्षण घेत नाहीत, त्यांना चांगलं ज्ञान संपादन करता येत नाही, तर ते मोठे होऊन काय काम करणार, असंच मजुरीचं काम करणार का, नाही. त्यांच्याकडे जर हुन्नरी असेल, त्यांच्याकडे जर चांगली तीव्र बुद्धी असेल, तर त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून पुढे त्यांचा विकासाला, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळेल, विकास त्यांचा होईल आणि जेणेकरून त्यांचं भवितव्य, त्यांचं भविष्य पण पुढे चांगलं व्हावं, यासाठी सरकारने आणि अशा बहुतेक संस्था आहेत की त्यांनी मुलांचं शिक्षणासाठी नियम केलेले आहेत. म्हणून आजपर्यंत बघा आपण सरकारला काही वेळा दोषी पण देतो, पण आपण सरकारी काही जे फायदे आहेत ते करून घेतलेच पाहिजे. वय वय म्या बी तेच म्हणते, हिचं बी शिकणं अर्धच राहिलं. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. आता बघा लक्ष्मीने शंकरला समजावून सांगितलं की एक शिक्षणाचं वय आहे तर शिक्षण घेऊ द्या, नंतर मोठं झाल्यावरती आता काय पैसे कमवतो आहे पण त्याचं आयुष्य पुढे काही घडणार नाही. आपल्यासारखंच त्यांचंही, मुलांचंही आयुष्य त्यांना असंच आयुष्यभर काबाड कष्ट करावे लागणार. त्याच्यापेक्षा त्यांचं शिक्षणाचं वय आहे आणि साखर शाळेमध्ये त्यांना ते शिक्षण जर उपलब्ध असेल तर आपण ते द्यायला काही हरकत नाही, असं ती समजवते. आणि तिच्या ह्या समजवण्याच्या पद्धतीला अजून कोण दुजारा देत आहे, ते ताराने पण मग बघा आपल्या मुलीचं, मीराचं पण आपण पाहिलं पाठच्या परिच्छेदामध्ये की तिचं सुद्धा अभ्यासामध्ये
डोकं चांगलं आहे, म्हणजे तीव्र बुद्धी आहे, 8वी इयत्ता पास झालेली असली तरी तिला संस्कृत वाचता येते आणि त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ ती सुंदर भाषेमध्ये आपल्या भावाला समजावून सांगते. त्याच्यावरूनच कळत आहे की ती जरी ऊस तोडणे कामगाराची मुलगी जरी असली तरी पण एक शिक्षण घेण्याचा अधिकार तिला सुद्धा आहे आणि जी सुप्त गुण आहेत तिच्यामध्ये त्या गुणांना चालना नक्कीच मिळायला पाहिजे. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. तारानं स्वतःच्या शिक्षणाचे आभाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केलं आणि शंकरला म्हणाली. आता बघा, ताराला सुद्धा तिच्या आई वडिलांनी किंवा तिच्या परिस्थिती नसल्या कारणाने शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. ताराचं शिक्षण कितीपर्यंत झालं होतं आपण पाहिलं होतं, 2री पर्यंत. मग ती काय सांगते की स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाली, पण मुलीच्या पण शिक्षण 8वी पर्यंत केलं याची स्तुती केली तिने आणि पुढे ती शंकरला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ही लक्ष्मी माय काय म्हणतीये ते तर बघा, वशाला साळला घाला म्हणतीया. वशाला म्हणजे वसंतला. थोडस पैक कमी मिळलं पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार, जाऊ द्या त्यासनी साळला. बघा, आता लक्ष्मी आणि तारा दोन्ही शंकरला समजावत आहेत. आता तो कष्ट करतोय, काम करतोय, त्याच्याने आपल्याला थोडेसे पैसे मिळतात, पण ते जर त्याने शिक्षणासाठी वेळ दिला, त्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ दिला तर त्याचं भवितव्य चांगलं घडेल, नाही तर त्याला आपल्यासारखंच आयुष्य काढावं लागेल. शंकर म्हणाला, लक्ष्मी वहिनी समद खरंय, पण हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. आता पण बिन काय बी सांगू नकस, उद्यापासना त्याला साळला धाड. बघा, आता लक्ष्मी आणि शंकरला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लक्ष्मी पुन्हा आवर्जून सांगते. काय सांगते की आता पण बिन सगळं सोडून दे आणि उद्यापासून त्याला पहिलं शाळेत पाठव. सगळं बोलणं ऐकल्यानं दामून तोंड उघडलं. आता बघा, अजून कोण समजवते? लक्ष्मी. लक्ष्मीचा जो पती आहे तो सुद्धा समजूतदार आहे, तर तो सुद्धा शंकरला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तोंड उघडणे म्हणजे बोलणे किंवा समजावून सांगणे. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषय असल्यानं वसंतला उभारी आली. आता बघा, हे सगळं जे बोलणं होतं लक्ष्मीचं, दामूचं, शंकरचं आणि ताराचं, ते हे सगळं बोलणं झोपडीच्या बाहेर होतं आणि त्याच्या आधी वसंत रागाने झोपडीमध्ये निघून गेला होता. पण आता त्याने बघा कानोसा घेतला की बाहेर जी चर्चा चालली आहे ना ते त्याच्या शिक्षणाच्या संदर्भातच आहे. जेव्हा त्याला हे लक्षात आलं ना तेव्हा त्याला चेव आला, उभारी आला. त्याला आता असं वाटलं की माझ्या बाजूने पण कोणीतरी विचार मांडायला तयार आहेत, माझी पण कोणीतरी बाजू घेणारे आहेत, म्हणून तो सुद्धा कोपी बाहेर येतो, म्हणजे झोपडीच्या बाहेर येतो. आपल्या विषयी असलेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढला विचार करा, तारा म्हणाली. आता बघा, शेवटी ती पुन्हा नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करते. आता सगळे जर एवढे समजावून सांगतायत तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला शाळेत पाठवा. तुम्ही आत्ताचा विचार नका करू, त्याच्या पुढच्या भवितव्याचा विचार करा. विचार म्हणजे विचार करा. तारा म्हणाली. वसंतकडे पाहत ए पोरा ए म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कुरवाळलं. आता बघा, वसंत समोर दिसला तर ताराने त्याला जवळ घेतलं आणि प्रेमाने कुशीत घेतलं. आता तुम्ही समधीच म्हणतात तर म्या तरी कशाला आडवा येऊ. वसंता, ये इकडे पोरा, आता तू उद्यापासनं साळला जायचं बर का. हे बघ, पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. बघा, आता लक्ष्मी, दामू, तारा यांनी शंकरला समजवल्यानंतर तो वसंतच्या शिक्षणासाठी अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तयार झाला. त्याला कळत नव्हतं अशातली गोष्ट नाही, त्यालाही कळत होतं ह्या छोट्याशा कामामुळे असे किती पैसे मिळणार आहेत, पण ह्या पैशासाठी मी माझ्या मुलाचं नुकसान करतो आहे, शिक्षण अर्धवट सोडवलं त्याला मी जबरदस्ती करतो आहे, ही जाणीव शंकरला पण होत होती. पण तो त्याच्या काही विचारातून बाहेर पडत नव्हता. पण जेव्हा लक्ष्मी, दामू आणि तारा यांनी समजवलं तेव्हा वसंतला शिकवण्यासाठी तो तयार झाला आणि त्याने वसंतला सांगितलं की उद्यापासून तू शाळेत जायचं
आणि पुढच्या आठवड्यात जो बाजार येईल ना तेव्हा मी तुझ्यासाठी पेन घेऊन येईल. वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. अशा रीतीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी शंकरने वसंतला परवानगी दिली. आणि जेव्हा वसंतच्या बहिणीला मीराला ही गोष्ट समजली तेव्हा तिलाही फार आनंद झाला. तिचेही डोळे पाण्याने भरले. वसंतने लगेच मित्रांना गाठलं. आता म्या साळला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. अशा रीतीने बघा सगळ्यांना आनंद झाला, मीराला आनंद झाला आणि वसंतला तर आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता. त्याला एवढा उत्साह झाला, एवढा आनंद झाला की तो सगळ्या तिकडे जी मुलं खेळत होते तिकडे गेला आणि सगळ्यांना सांगत सुटला की मी पण उद्यापासून शाळेत जाणार, मी पण उद्यापासून शाळेत जाणार. अशा रीतीने वडिलांनी घेतलेल्या नंतरचा जो निर्णय होता त्याच्याने वसंतला फार फार आनंद झाला आणि त्याचं शिक्षण पूर्ण होणार ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनाच आनंद झाला. पाहूया परिच्छेदामध्ये आलेले वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ. कुटून बसणे, रुसून बसणे, हातभार लावणे, मदत करणे, साथ घालणे, हाक मारणे, आबाळ होणे, नीट देखभाल न होणे, मान फिरवणे, नाराजी व्यक्त करणे, उभारी येणे, उत्साह वाटणे, उमेद येणे, आडवे येणे, बंधन घालणे, नकार देणे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण ह्या पाठामध्ये काय शिकलो की शिक्षण हे जीवन बदलू शकते, आपल्या जीवनाचा विकास करू शकते आणि आपलं जीवन समृद्ध करू शकते. अशा रीतीने ह्या पाठाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व आपल्याला समजवण्यात आलेलं आहे. तर हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.